आणि मला चिरतारुण्याचा आशीर्वाद दिला तो तात्याराव सावरकरांनी. असं काही सांगत हे पाऊल किती अविचारी आणि आततायी आहे असं म्हणाला. घे बंदूक आणि घाल गोळी इतकी कुठची हत्या सोपी आणि अकस्मात नसते. आणि तो देहच यापुढे देशाच्या विनाशाचं कारण ठरणार आहे. असं बरंच काही त्या दिवशी मी देवदास गांधींशी बोललो. ते एवढंच म्हणाले, गोडसे पण का? एका अहिंसेच्या पुजाऱ्याला माझ्या वडिलांना का मारलं? अवस्था म्हणून त्याचा स्वीकार केला होता. आणि माझा मृत्यू हा अपरिहार्य आहे त्यामुळे त्याचा इतरांनी स्वीकार केला होता. तू वेगळ्याच मातीचा घडलायस नथुराम. मातीचा कसला, दगडाचाच बनलायस तू. आय हेट गांधी, आय हेट जिना, आय हेट पाकिस्तान अँड आय हेट नथुराम. बॉडी विल बी रिसिव्ड. आय हेट यू, आय हेट यू. ते हे राम म्हणाले, ही अफवा. अहो, ज्या माणसानं आयुष्यात कधी राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम अशात फरक केला नाही तो मरताना फक्त रामाचंच नाम कसं घेईल?